हॅलो हाय नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. परत एकदा मी नवा कोरा ब्लॅक घेऊन आली परत एकदा मी नवा कोरा ब्लॅक घेऊन आली. हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? वेलकम टू माय चॅनल. फायनली मी परत एकदा तुमच्यासोबत न्यू एक कोरा असा ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला समजणार आहे मी कुठं चालली आहे. मे बी हे तुम्ही बघितलं असणार. परत टूर आम्ही दादा वहिनी जे आले आहे आमच्याकडं, तर त्यांना आम्ही फिरायला घेऊन चाललो. तर चला, हा छोटासा मिनीचा ब्लॉग आहे आणि सुरुवात झाली आहे ट्रॅव्हलिंगला. तर पोहोचूया थोड्याच वेळात, भेटूया लवकरच. तर फायनली आम्ही आलेलो आहे विश्वंभरी माता. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे आणि खूपच भारी मंदिर आहे. बट आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो आतमध्ये मला शूट करायला भेटलेलं नाही आहे. सो बाहेरूनच तुम्ही बघू शकता, भरपूर काही आहे इथं बघण्यासारखं. चला आता आपण जाऊया पुढे, काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही मंदिर तर बघितलंच आणि आता तुम्ही बघा हा नजारा. पर्वत जे की आपल्या कृष्णाने जे की हातात उचललं होतं ते इथं केलेलं आहे. खूप सुंदर, एकदम भारी. बघू शकता तुम्ही. तर तुम्ही हे नक्कीच म्हणजे बघायला जा. आणि हे वलसाडमध्ये आहे. हे गोवर्धन पर्वत आहे जे की कृष्णाने उचललं होतं. त्याचा इकडे एक देखावा त्यांनी इथं तयार केलेला आहे. इकडे शूटिंग चालू आहे, इकडं पण शूटिंग चालू आहे. कृष्ण तर तुम्ही बघितलंच असेल, विश्वंभरीला आम्ही आलो आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे वैष्णोदेवी माता मंदिर. यस, वैष्णोदेवी माता मंदिर. ते गेल्यावरच तुम्हाला समजणार आहे की कुठे येते. नक्कीच तुम्ही पण इकडे या. हे आहे विश्वंभरी माता जे की वलसाडमध्ये येतं आणि खूप सुंदर मंदिर आहे. नक्कीच इथे या, व्हिजिट करा. आणि हो, इकडची लस्सी जरूर प्या, कारण की इथं लस्सी जी भेटते ती कुल्हडमध्ये भेटते आणि तो कुल्हड आपण सोबत घेऊन जायचा असतो. एकदम भारी. तर चला, थोडंसं अजून काय ते बघून घेतो, भेटू थोड्याच. तर आम्ही मंदिरचा पूर्ण एरिया फिरत होतो आणि तिथं मला म्हणजे आम्ही खाण्यासाठी काही शोधत होतो आणि तिथं एक कॅन्टीन म्हणजे एक छोटंसं हॉटेल होतं. म्हणजे तिथं जे हॉटेल आहे ना, तर त्या हॉटेलमध्ये हे जे तुम्ही मावशी वगैरे, म्हणजे एक प्रकारे आजीच म्हणू शकते, खूप एजेड आहेत ते. एवढे एजेड असून सुद्धा ते तिथं चपात्या करत होत्या आणि अक्षरशः ती पहाटे 3 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत तिथे ती चपात्या करायला बसता. अक्षरशः म्हणजे सॅल्यूट आहे या लोकांना. मला म्हणजे खूप भारी वाटलं. आणि एवढे गरमागरम फुलके होते ना, अक्षरशः तोंडाला पाणी सुटत होतं आणि असं वाटत होतं की मीही त्यांच्यासोबत तिकडं बसून चपात्या कराव्या. तर चला, पुढं काय काय नक्कीच बघा. मस्त गरमागरम रोटी. बस चपात्या करायला आली बाय. आणि हे जे तुम्ही गाय वगैरे बघताय, हे जो गोठा बघताय ना, आणि दिवसाला म्हणजे कमीत कमी खूप अनलिमिटेड असं दूध ह्या गायींचं तिथं ओरिजिनल असं भेटतं. आणि ह्याच्यानीच तिथं ही दही बनवली जाते आणि त्याचीच ते लस्सी बनवून विकतात. अरे बेचारे क्यों बंद कर दिए, इनको क्यों छोड़ दिया भैया? ये मम्मी